नमस्कार मैत्रिणी, सोनाली किचन कट्टे रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत लाईट मिक्सर, कोणतंही मशीन न वापरता अगदी सोप्या पद्धतीने आमरस कसा करायचा। आमरस काळा पडू नये म्हणून खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, इथं हापूस आंबे घेतलेले आहेत, अर्ध्या तासासाठी थंडगार पाण्यामध्ये ठेवून घेतलं। आता वरची आपण साल काढून घेणार आहोत। त्यासाठी अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे। कट मारल्यामुळे साल अगदी इझी निघते। तर हा या वर्षीचा पहिलाच आमरस आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे जे आंबे आहेत, छान प्रकारे हापूस आंबे मी आणलेले आहेत। तर बघू शकता, छान प्रकारे अशा पद्धतीने काढून घ्यायचा। अक्षय तृतीया स्पेशल अगदी आमरस तुम्ही ह्या पद्धतीने लाईट मिक्सर न वापरता करू शकता। तर इथे मी वरची जी साल आहे अगदी काढून घेते। तर थोडंसं जास्तच मांस सालीला हे जे आंब्याचं जे मांस असते ते चिटकून आलेलं आहे ते साईडला काढून ठेवूत आणि अशा पद्धतीने आपला जो आंबा आहे साल काढून घेतलेला तो ह्या पद्धतीने आपल्या सगळ्यांकडेच पुरणाची चाळण असते किंवा ज्यूसर जे ज्यूस गाळण्याची जी चाळण असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। अगदी एकच मिनिटात आपला जो आंबा आहे ह्यामध्ये चाळणीने गाळून होतो आणि आमरस एवढा छान मस्त घट्टसर तयार होतो, अजिबात काळा पडत नाही। मिक्सरला जर आंबा आपण फिरवला तर तो हीट तयार होते आणि आमरस थोडासा काळा पडतो। तर ह्या पद्धतीने अगदी तुम्ही कितीही आंब्याचा रस झटपट बनवू शकता आणि मस्त बघा कलरसुद्धा छान दिसतो। तर हा कलर असाच टिकून ठेवण्यासाठी तुम्ही यामध्ये बर्फाचे 1-2 तुकडे किंवा थंड पाणी टाकू शकता। इथं चवीला अगदी मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे रस अगदी अप्रतिम लागते। तर इथं जेव्हा आपण खातो तेव्हाच ह्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची। पिठी साखर जर टाकून तुम्ही जास्त वेळ आमरस ठेवला तर आमरस काळा पडू शकतो। तर आमरस असाच करून ठेवायचा फ्रीजमध्ये आणि जेव्हा आपण खातो त्याच टायमाला ह्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची। तर ह्या पद्धतीनं बघा, तुम्ही 1-2-3 टिप्स जर फॉलो केले तर तुमचाही आमरस काळा पडणार नाही। तर अगदी घट्टसर मस्त असा हा लाईट मिक्सर न वापरता आपला आमरस तयार झालेला आहे। तर ही पद्धत कशी वाटली कमेंट्स करा। तर बघा, ह्या पद्धतीने मस्त आपला हा आमरस तयार झालेला आहे। तुम्ही ह्यामध्ये 2 ते 3 बर्फाचे तुकडे सुद्धा टाकू शकता, त्यामुळे सुद्धा जास्त काळापर्यंत आमरस असाच्या असाच राहतो आणि अजिबात काळा पडत नाही। तर ही अगदी सोपी पद्धत कशी वाटली कमेंट्स करा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि माझ्या चॅनलला जाता जाता नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। असाच मस्त झटपट पारंपरिक पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।